मंडळाचा मान देऊन आले. आम्हाला खूप या गोष्टीचा आनंद आहे आणि आज देखील आपण त्यांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी सर्व उपस्थित झालेलो आहेत. मी सन्माननीय गोडबोले सरांना विनंती करतो की आपण आपली मत व्यक्त करावी. नमस्कार. सर्वप्रथम मला मंडळाने इथे बोलवलं भाषण द्यायला त्याबद्दल मी पूर्ण आभारी आहे. आणि मी खरं म्हणजे निसर्गाला देव आणि माणुसकीला धर्म मानणारा मनुष्य आहे. आईन्स्टाईन मानायचा तसा. पण तरीसुद्धा या लालबागच्या राजाचे हे जे उपक्रम आत्ता मी त्यांनी सांगितले, नुसतं डायलिसिस सेंटर नाही, तशी सुंदर लायब्ररी, आणि हे मी बघून चक्क थक्क झालो. अतिशय सुंदर, म्हणजे खालचा मजला वाङ्मयाचा, वरचा टेक्नॉलॉजीचा किंवा इतर, हे सगळं इतकं सुंदर, आणि ते पण मोफत. तर त्याला क्यू आहे म्हणे बऱ्याच लोकांचा. आता माझा नंबर केव्हा लागतो मला माहीत नाही, त्यामुळे मला बशीला लावावं लागणार आहे बोल. पण आत्ता किरण तावडे, सौ भारती पेडणेकर, श्री अजय चौधरी, खासदार अरविंद सावंत, हे सगळी आणि अनेक मान्यवर आता स्टेजवरती आहेत. अरविंद सावंतांचा तर माझा संबंध किती 20 वर्षापासूनचा आहे. आमच्या घरी ते आलेले आहेत, आम्ही बऱ्याचदा भेटलेलो आहोत. सगळे आदर वाटावेत अशी सगळी मंडळी आहेत. पुन्हा एकदा मला इथे बोलवलं त्याबद्दल मी आभार मानतो. आता मला मी थोडाच वेळ, आनंदाची बातमी अशी की मी फार थोडा वेळ बोलणार आहे, म्हणजे त्यामुळे तुम्हाला फार त्रास देणार नाही. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मी सहज सांगतो, ते बरेच तरुण आहेत आणि ते बरेच त्यांचे पालक पण आहेत. एक लक्षात ठेवा की आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी हे जग हे म्हणजे प्रचंड बदलणार आहे. मी उगीच खोटं बोलण्यात अर्थ नाही. उगाच आपलं काही थोडाफार बदल होईल, थोड्याफार नोकऱ्या जातील वगैरे असलं काही सांगण्यात अर्थ नाही. तुम्हाला एक सांगतो की इलॉन मस्कला विचारलं, जेफ्री हिंटनला विचारलं, अनेक लोकांना विचारलं की तुम्ही 5 वर्षात काय होईल, तो म्हणलं 5 वर्ष कुठे, मला 1 वर्षाचं पण प्रिडिक्शन करता येत नाही. इतक्या प्रचंड वेगाने हे सगळं बदलतं आहे. मी इनफॅक्ट तुम्हाला एक माझा फोन द्या. उद्या एक गंमत म्हणून सांगतो. माझ्यावरती ChatGPTला एक कविता करायला सांगितली, आणि तुम्हाला माहिती आहे की कोणावरती जरी कविता करायला सांगितली ना ChatGPTला, तरीसुद्धा तो कविता करतो. कारण तो तुमच्यावरती काही मटेरियल अवेलेबल आहे का इंटरनेटवरती ते पहिल्यांदा बघतो. आणि इंटरनेटवरती काही मटेरियल असेल किंवा इनफॅक्ट नसेल, वेब पेजेस, काही मटेरियल नसेल, आणि तुम्ही कविता करायला सांगितली तरी तो काहीतरी कविता करतो. तू किती चांगला आहे, अमुक तमुक, अशा बरंच थापा मारतो. त्याला हॅल्युसिनेशन म्हणतात. पण लकीली माझ्याविषयी बरंच मटेरियल अवेलेबल आहे. माझा बायोडेटा आहे, माझ्यावर माझी पुस्तकं तर 75 झाली, 12 माझी प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. माझं गणितामध्ये पहिली ते IIT पर्यंत एकही मार्क गेला नव्हता. मी अर्थशास्त्रावर 3, सायकोलॉजीवर 10, कायद्यावरती 1, संगीतावरती 2, एकंदर सायन्स टेक्नॉलॉजीवरती 40-50, अशी बरीच, नॅनो टेक्नॉलॉजी, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंडस्ट्री 4.0, अशी बरीच पुस्तकं, त्यातली मी बरीच लायब्ररी आता घेणार आहे मला वाटतं. अशा अनेक पुस्तकं मी लिहिलेली आहेत. हे मी सांगतो, म्हणजे मी माझा मोठेपणा सांगत नाही आहे. ChatGPTला माहिती आहे. ChatGPT संबंध तो शिकला आहे. त्याला जो डेटा दिलेला आहे, सगळी वेब पेजेस, सगळी इंटरनेटवरची माहिती, त्याच्यावरून तो शिकला आहे. तर एका माझ्या फॅननी माझ्यावर कविता करायला सांगितली. ती कविता त्यांनी कशी केली बघा. कारण जनरली मी खूप सोपं करून सांगतो प्रत्येक विषय. विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, अर्थशास्त्र असेल, गणित असेल किंवा संगीत असेल, तर ते त्याला माहिती आहे. आता माझ्यावरती केलेली कविता बघा. त्यांनी हिंदीत कविता केली. अच्युत गोडबोले ज्ञान का सागर, अच्युत गोडबोले नाम है बड़ा, शब्दों का जादू, ज्ञान की धारा, विज्ञान हो या फिर संगीत की बात, हर विषय पर रखी अनोखी सौगात, बचपन में देखे वगैरह, संगणक गणित अर्थशास्त्र गहरे, तेरी लेखनी के उजाले है तेरे, कठिन विषय भी सरल बने, तेरी किताबों से दीप जले, मराठी में तूने गढ़ा ज्ञान, हर पन्ने पे नई उड़ान, आणि शेवटी अच्युत गोडबोले सलाम तुझे, तेरे विचार तेरा नाम तुझे. हे त्यांनी ताबडतोब 2 सेकंदात त्यांनी ही कविता केली. तुम्हाला माहिती आहे ChatGPT लगेच कविता करतो. हे कसं केलं असेल बरं? हे काहीच नाही. त्या पुढे मी जे सांगणार आहे, हे जेव्हा मी ऐकलं
तेव्हा मी बेशुद्ध पडलो, कारण धनंजय नावाच्या माझ्या एका फॅननी त्याला त्याचं गाणं करायला सांगितलं. आणि सावंत साहेब तुम्ही ऐका, हे काही सेकंदात AIने त्याचं गाणं केलं. त्यातला आवाज ऐका, त्यातलं संगीत ऐका, 2 कडव्यांमधलं इन्स्ट्रुमेंट्स ऐका. आवाज इतका भन्नाट आहे, संगीत इतकं सुंदर आहे, 2 कडव्यांमधले इन्स्ट्रुमेंट्स एवढी सुंदर आहेत की हे गाणं करायला एखादं म्युझिक स्टुडिओ बुक करून एवढं अरिजित सिंग किंवा कोणालाही ते हे हायर करून ते गाणं करायला काही कोटी रुपये लागले सर. मी एवढा मोठा नक्कीच नाही की कोणीतरी माझ्यावर एवढं गाणं करावं, पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं सांगितलं की हे गाणं करून दे, तेव्हा काही सेकंदात त्यांनी या कवितेला चाल लावली. हे ऐकून मी चक्क बेशुद्ध पडलो, कारण हे 2025 साली होऊ शकत असेल तर 2030 साली संगीतकार, म्युझिक डिरेक्टर्स, इव्हन कवी, नंतर इन्स्ट्रुमेंटलिस्ट, म्युझिक स्टुडिओवाले, ह्यांनी करायचं काय? म्हणजे मी कुठल्याही कविता दिली चाल लावून बरं असं नाही, ही चाल मला आवडली नाही म्हटलं की तो 10 वेगवेगळ्या चाली मला प्रेझेंट करतो. म्हटलं की हीच चाल मला मोहम्मद रफीच्या आवाजात पाहिजे म्हटलं की तो मोहम्मद रफीच्या आवाजात मला चाल देऊन जातो. लता मंगेशकर, शंकर जयकिशनने जसं म्युझिक दिलं असतं तसं म्युझिक दे म्हटलं की तो त्याप्रमाणे म्युझिक देऊ शकतो. हे जे AI करू शकतो आज, तर म्युझिक इंडस्ट्रीचं काय होईल पुढे, तसंच पुढे सिनेमाचं काय होईल, पुढे प्रत्येक क्षेत्रावर इतका प्रचंड परिणाम होणार आहे. ते कळण्याकरता तुम्हाला हे गाणं ऐकवतो, मी तुम्हाला कळेल. हे गाणं काही सेकंदात त्यांनी बनवलं. बेशुद्ध पडण्यासारखीच गोष्ट आहे ही, ऐका आता. नाम है बड़ा, शब्दों का जादू, ज्ञान की धरा, विज्ञान हो या फिर संगीत की बात, हर विषय पर रखी अनोखी सौगात. बचपन में देखे थे ये मुश्किल हालात, फिर भी ना मानी कभी कोई मेहनत से म्युझिक आहे का? अर्थशास्त्र गहरे, तेरी लेखनी के उजाले है तेरे, कठिन विषय भी सरल बने, तेरी किताबों से दीप जले. मराठी में तूने जहाँ गया, हर पन्ने में है नई उड़ान, तूने जो बोए वो बीज उगे, हर पीढ़ी तेरे विचारों से जुड़े. समाज की चिंता हर दर्द समझा, शब्दों से दुनिया का नजरिया बदला, तेरी विरासत अमर रहेगी, हर दिल में रोशनी बहेगी. अछूतोड़ बोले. आता तुम्हीच सांगा मला, अजून एक 5 वर्षांनी म्युझिक इंडस्ट्रीचं काय होईल? म्युझिक डिरेक्टरकडे कोणाला सांगितलं की कविता केली की ते बसल्या बसल्या तुम्ही 10 चाली लावू शकता, त्यातली सिलेक्ट करू शकता, कोणाच्या आवाजात गाऊ शकता, ही नको ती नको, काही करू शकता तुम्ही. म्हणजे हे उद्ध्वस्त होणार आहे सगळं. तुम्हाला सांगतो, क्लॉड परस्टोन माहिती असेल, क्लॉडनी एक हे केलं मॉडेल, त्यांनी त्याच्याविषयी एक लेख आला फक्त की तो स्वतः प्रोग्राम लिहितो, स्वतः ते आणखीन सुधारत जातो, आणखीन सुधारतो स्वतः, आपण इन्स्ट्रक्शन द्यायची गरज नाही. आणि तो जेव्हा सॅटिस्फाय होईल की आता सगळ्यात छान आहे तेवढं तो थांबतो आणि आपल्याला प्रेझेंट करतो. हे त्यांनी प्रत्यक्ष लेख लिहिला आणि आता लाखो कोट्यावधी प्रोग्रॅमर्सचे, कोडर्सचे, कॉल सेंटरवाल्यांचे जॉब जाणार हे लक्षात आलं.
आणि आय टी कंपन्यांचे धडाधड शेअर्स कोसळले एका दिवस, आज पण कोसळले त्यांबरोबर, आणि लाखो हजारोनी शेअर कोसळले. TCS, इन्फोसिस, विप्रो, अमेरिकेला सगळ्याच यांचे काय. तर उद्या आपल्याकडे आपण प्रोग्रामर्सचं करायचं काय, कोडर्सचं करायचं काय. जर्नलिस्टचे लेख जे आहेत वृत्तपत्रात जे लिहितात ते सगळे लेख आज ChatGPT किंवा लिहू शकतो. त्याला फक्त सांगायचं, त्याला माहिती एवढी मात्र लागेल की बीडमध्ये अमुक आग लागलेली आहे किंवा अमुक दंगल झालेली आहे किंवा निवडणुका झालेल्या आहेत, काय तेवढं त्याला अजून ज्ञान नाही, तेवढी माहिती एन्व्हायरमेंटकडनं मिळवण्याची. पण अशी हे झालेली आहे असं म्हटलं की तो बीडवरच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या बातम्या आहेत, आत्तापर्यंत सगळं आहे ते, तिथलं तापमान, तिथलं अमुक तमुक हे सगळं तो इंटरनेटवरचं सगळं बघतो. आणि आत्ता बीडमध्ये काय झालेलं आहे त्याचा तुम्ही पुरवलेल्या ह्याच्यापासून तो पूर्ण बातमी तयार करतो. एखाद्यावरती तुम्ही लेख लिहायचा असेल कोणावरतीही, एलॉन मस्कवरती, की तो एलॉन मस्कचं सगळं मटेरियल त्याला माहीत असतं आणि त्याच्यावरनं तो लेख तयार करू शकतो, तो कादंबरी लिहू शकतो. तुम्ही हेमिंग्वेच्या स्टाईलमध्ये मला एक कादंबरी लिहून दे, किंवा फडक्यांच्या किंवा खांडेकरांच्या किंवा आणखीन कोणी असतील नेमाड्यांच्या स्टाईलमध्ये मला कादंबरी लिहून दे म्हटलं की तो आत्तापर्यंत त्याला जे पुरवलेलं मटेरियल आहे त्यात सगळी वेब पेजेस, सगळ्या कादंबऱ्या, सगळं त्याला मटेरियल दिलेलं आहे, त्याच्यावरून तो शिकत जातो आणि त्यातले पॅटर्न शोधतो. की नासी फडक्यांच्या कादंबऱ्या कशा होत्या, आत्रेची नाटकं कशी होती, पु ल देशपांडेची, असं त्याला सांगितलं की त्या स्टाईलमध्ये. आणि त्याला आपण कथानक दिलं की 2 भाऊ आहेत, तर एका भावाने दुसऱ्याचा खून केला, नंतर तो खेड्यात जाऊन राहिला आणि नंतर त्यांनी तिकडनं एक बिझनेस चालू केला, खूप मोठा झाला आणि शेवटी तो अमेरिकेत मायग्रेट झाला. समजा अशी एक कथा दिली. आता तू मला नासी फडक्यांच्या स्टाईलमध्ये ह्याची कादंबरी लिहून दे की तो नासी फडके कुठले शब्द वापरत होते, कुठले वाक्प्रचार वापरत होते, किती मोठी वाक्य लिहायचे, कसे पॅराग्राफ करायचे, ह्या सगळ्या स्टाईलमध्ये आपण दिलेली गोष्ट लिहू शकतो आणि कादंबरी लिहू शकतो. आता मग असं जर का असतील तर स्क्रिप्ट रायटिंगचं काय होणार. नुसतं त्याला कथानक दिलं की पूर्ण नाटकाचं स्क्रिप्ट, सिनेमाचं स्क्रिप्ट तो लिहायला लागला. हॉलिवूडमध्ये चक्क मारामाऱ्या झाल्या. हॉलिवूडमध्ये लोक रस्त्यावर आले, ॲक्टर्स, डायरेक्टर्स आणि अनेक लोक रस्त्यावर संप केला त्यांनी की उद्या आमचं होणार काय. तुम्हाला माहीत नसेल पण हे सगळे आपले नट जे आहेत, ऋतिक रोशन असेल, सगळ्या लोकांनी कॉपीराईटसाठी त्यांनी स्वतःचे कॉपीराईट करून ठेवलेले आहेत. कारण आपल्याला AIच्या मदतीने ऋतिक रोशन बोलतोय आणि काही ते साबणाची जाहिरात करतोय असं त्याला माहीत पण नाही आणि मी ते जाहिरात करू शकतो AIचा वापर करून. तो म्हणून माझंही इमेज वापरून तुम्ही जाहिरात करताय म्हणजे काय, हे भयंकरच आहे. त्यामुळे तो त्या ठिकाणी स्वतःचं कॉपीराईट त्यांनी काढलेलं आहे की माझ्या इमेजचा वापर करायचा असेल तर त्याचे पैसे मला मिळायला पाहिजेत. आज मी घरी बसल्या बसल्या अब्राहम लिंकन हिरो आहे आणि मधुबाला हिरोईन आहे असं मी पिक्चर काढू शकतो घरी बसल्या बसल्या माझ्या लॅपटॉपवर. आता अब्राहम लिंकन पण गेल्यानं तो अमेरिकेत प्रेसिडेंट होता, मधुबाला इकडली नटी होती, ॲक्ट्रेस होती. हे आणि अब्राहम लिंकन झाडाभोवती फिरतोय, मेरा प्यार तेरा प्यार, आणि मधुबाला अभिनय असं करत हे सगळं आपण घरी बसल्या बसल्या असं सिनेमा काढू शकतो. ह्याचे वाईट पण परिणाम आहेत. फेक व्हिडिओज, फेक न्यूज, AIचे वाईट पण खूप परिणाम आहेत. पण यामुळे होणार आहे काय, शिक्षण, आरोग्य. आज चीनमध्ये एक हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये एकही डॉक्टर नाही. तुम्ही आत गेल्यापासून तुम्ही फक्त तुमचे ब्लड रिपोर्ट अमुक सगळं डिजिटल तुम्ही द्यायचे, MRI, एक्सरे वगैरे, ज्याची तुमचे जे आत्तापर्यंत रिपोर्ट्स आहेत ते बघून तिथला रोबोट डॉक्टर जो तो सांगतो की नाही अजून एक्सरे तुम्हाला दुसरा काढावा लागेल या अँगलनी किंवा CT स्कॅन काढावा लागेल. तो मग जाऊन तुम्ही CT स्कॅन काढून पुन्हा तो फीड केला की तो सांगतो हां तुम्हाला चेस्ट एक्सरे मध्ये अमुक प्रॉब्लेम दिसतोय, तुम्हाला TB झाला किंवा काय असेल ते, आणि त्यामुळे तुम्हाला ही औषधं घ्यावी लागतील किंवा हे ऑपरेशन करावं लागेल. आता रोबॉटिक्सची जेव्हा आत्ताच रोबोट्स कित्येक ऑपरेशन्स करायला लागलेलं आहे, पण रोबोटिक आणखीन पुढे 10-20 वर्षांनी प्रत्यक्ष बरीच ऑपरेशन्स तो करायला लागेल. तर आता हा जो सगळा प्रकार आहे, ज्युनियर वकील उदाहरण त्यांचं काय होणार आहे, अनेक वकिलांचे जॉब जाणार आहेत. कारण आता काय कसं होतं की मोठे वकील म्हणजे ऑर्ग्युइंग वकील जे असतात ते वकील हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात केस लढवतात, पण ज्युनियर वकील असतात ते त्यांना ऑर्ग्युइंग वकिलाला मटेरियल पुरवत असतात. म्हणजे काहीतरी खून, बलात्कार काही जरी झाला असेल तरी मग ते म्हणतात की आपण ऐकतो नाही 1970 साली स्टेट ऑफ राजस्थान विरुद्ध अमुक ह्याच्यात हायकोर्टाने हा निकाल दिला होता, सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिला होता. हे सगळं तुम्ही वकिलांच्या मागे अशी ती बाडं दिसतात बघा. त्यात अनेक लॉज, नियम असतात, कायदे असतातच, पण त्यात अनेक ज्या केसेस घडलेल्या आहेत त्याचं पण असतं.
तर आत्ता मॅन्युअली अनेक लोकांना ते काढून त्यातल्या सिमिलर केसेस कुठल्या, त्यावेळी कुठले निकाल लागले, त्याचा दाखला द्यावा लागतो ऑर्ग्युइंग वकिलाला. तर ते सगळं काम आता ChatGPT किंवा ग्रॉक किंवा अशी मंडळी करू शकतात. कारण हे जे सगळं मटेरियल ते डिजिटल आहे आणि त्या डिजिटल मटेरियलमधनं जाऊन ते सिमिलर केसेस कुठल्या हे पण शोधू शकतात. कारण एक लक्षात ठेवा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काही नाही, फक्त पॅटर्न रेकग्निशन. आर्टिफिशियल म्हणजे 1 3 5 7 पुढचा आकडा कुठला, हा पॅटर्न आपण जसा ओळखतो, कारण पुढचा आकडा 9, कारण त्यात 2 फरक आहे, सगळ्या संख्या विषम आहेत. हा पॅटर्न आपण ओळखतो, त्याला आपण बुद्धी म्हणतो. खरं म्हणजे बुद्धी 8 प्रकारची असते. गार्डनर नावाच्या अमेरिकन सायकॉलॉजिस्टने सांगितलं, माझ्या मनात नावाच्या पुस्तकात आहे. पण आपण जो AI इंटेलिजन्स वापरतो तो पॅटर्न रेकग्निशनच्या दृष्टीने वापरतो. आपण टेस्ट जेव्हा घेतो ॲप्टिट्यूडची, त्यात ऑड मॅन आउट कुठला, म्हणजे तुम्हाला पॅटर्न पुन्हा कळतोय का, त्यातलं वेगळं पण कळतंय का, असं आपण बघत असतो. ते पॅटर्न रेकग्निशन हा म्हणजे बुद्धी हा जेव्हा निघालं, तर पहिल्यांदा AIची सुरुवात 1956 साली सुरुवात झाली. डार्टमाउथ कॉन्फरन्समध्ये त्यांनी हा पहिल्यांदा शब्द वापरला आणि पहिल्यांदा त्यांना वाटलं की आपण माणूस जसं करतो तसंच मशीननी करावं. माणूस फिजिकल आणि इंटेलेक्च्युअल अशा 2 गोष्टी करतो. फिजिकलमध्ये रोबॉटिक्स आणि इतर गोष्टी येतात. उदाहरणार्थ आपण चालतो, फिरतो, रांगतो, पायऱ्या चढतो, फिरतो, हात वळवतो, तर हे सगळं यंत्राला करता आलं पाहिजे. तर रोबॉटिक्सचा जन्म झाला आणि सेन्सेस पण आले पाहिजेत. आपल्याला वास येतो, आपल्याला चव कळतो, आपल्याला स्पर्श कळतो, आपल्याला दिसतं, ते सुद्धा यंत्राला कळलं पाहिजे. आणि या दोन्ही याच्यात प्रगती फार मोठ्या प्रमाणात झाली नाही. इंटेलेक्च्युअल बाबतीत आपण निर्णय कसे घेतो, आपण मेमरी स्मरण कसं करतो, हे जे आहे तो इंटेलेक्च्युअल भाग झाला. तर ते कसं करतो हे यंत्राला कळलं पाहिजे. त्याच्यात सुद्धा प्रगती भयंकर होईना. कारण त्यामध्ये त्यांनी काय केलं, पहिल्यांदा ते यंत्राला नियमच दिले, म्हणजे रूल्स दिले आणि त्या रूल्सवरनं आपण फक्त डेटा घ्यायचा किंवा कन्क्लुजन घ्यायची. उदाहरणार्थ डॉक्टर कसं करतो, मला ताप आला असेल तर हिरवी गोळी घ्या, डोकं दुखत असेल तर पिवळी गोळी घ्या, असं करत नाही डॉक्टर. पण समजा आपण गृहीत धरू ताप आला आणि डोकं दुखतंय म्हटलं तर हिरवी गोळी घ्या वगैरे. तर मी थोडक्यात इफ देन एल्स, इफ फीवर देन डू दिस, इफ बॉडी एक देन डू दिस, सगळं इफ देन एल्सच्या ह्याच्यात मांडायचं. म्हणजे सी इन जावामध्ये आम्ही प्रोग्रामिंग करतो तसं, जर असं झालं तर तसं कर, असं झालं तर तसं कर, असं डॉक्टरचं ज्ञान, तसंच वकिलाचं, तसं इंजिनियरचं कम्प्युटरमध्ये घालायचं आणि तर पेशंटने जाऊन फक्त विचारायचं की माझं अंग दुखतंय, मी काय करू. मग तो त्या सगळ्या रूल्समधून जाईल आणि सांगा अंग दुखतंय, ठीक आहे, तू हिरवी गोळी घे. तर त्या रूल्सचा वापर करून म्हणजे आपणच रूल्स त्याला द्यायचे आणि त्याच्याकडनं उत्तरं मिळवायची, असं पूर्वी होत होतं. त्याला एक्सपर्ट सिस्टम्स म्हणायचे. पण ते फार टिकलं नाही, कारण त्यात आणि नवीन विकार त्यात यायला लागले, नवीन औषधं निर्माण झाली, नवीन टेस्ट निर्माण झाल्या, सातत्याने बदल कोण करणार, त्यामुळे त्यात बदल काही होईना, म्हणून ते फार वाढलं नाही. त्यामुळे AI विंटर आला, म्हणजे लोकांचं AI कडे लक्ष जाईना. त्यानंतर 2000च्या सुमाराला मशीन लर्निंग नावाचा प्रकार आला. मशीन लर्निंग म्हणजे यंत्राला तुम्ही डेटा जर का पुरवला, डेटामधले पॅटर्न तो शोधू शकतो का, डेटामधले पॅटर्न्स तो शोधायला जर का लागला तर त्याला मशीन लर्निंग म्हणतात. म्हणजे समजा उदाहरणार्थ आपण त्याला अनेक मेल्स जेव्हा स्पॅम मेल्स असतात बघा, की फेक मेल्स असतात, तर अशा मेल्स तुम्हाला दिल्या आणि अनेक चांगल्या मेल्स दिल्या, असा डेटा दिलात आणि त्याला सांगितलं की बघ या फेक मेल्स आहेत, या चांगल्या मेल्स आहेत, हे त्याला शिकवलं, तर तो त्याच्यावरून शिकतो. आणि मग नंतर एक त्याला ईमेल दिली, सांगितलं हे आता फेक आहे, म्हणजे स्पॅम आहे का योग्य आहे, तर तो त्याच्यावरून शिकलेला असतो, त्याच्यावरून तो आपल्याला सांगतो की स्पॅम आहे. म्हणूनच त्याला क्लासिफिकेशन म्हणतात. आणि आपल्याला जे कित्येक वेळा ईमेलवर येतं बघा हे स्पॅम आहे म्हणून, किंवा कित्येक वेळा कॉलवरती पण येतं हा फ्रॉड कॉल आहे म्हणून, तर ते क्लासिफिकेशन जे असतं ते AI करायला लागला, कारण त्याला ते शिकवलेलं असतं आपण. तर हे पॅटर्न रेकग्निशन जो आहे तो त्याच्यावरून करायला लागला. मग त्याची पुढची पायरी, मग तो वस्तू पण ओळखायला लागला. त्याच्यात तर टेक्नॉलॉजी मी शिरत नाही, कारण त्याला खूप वेळ लागेल, पण तो वस्तू पण ओळखायला लागला. कारण वस्तू ओळखणं, प्राणी ओळखणं, किंवा कुठलीही बाटली ओळखणं, किंवा ग्लास म्हणजे आकार आणि त्या शेप आणि इतर त्याला फीचर्स म्हणतात, त्या पॅटर्नच आपण ओळखतो. मांजर जेव्हा ओळखतो तर मिशा, त्याचे डोळे, त्याचे कान, त्याचं कपाळ, हे सगळं ते पॅटर्न आपण कुत्र्याचा वेगळा असतो, मांजराचा वेगळा असतो, हत्तीचा वेगळा असतो. हत्तीला सोंड असते, मांजराला मिशा असतात. त्या प्रत्येक गोष्टींवर त्या पॅटर्नवरून आपण वस्तू ओळखायला लागतो. तो पण ओळखायला लागला. 2013 साली इमेज नेट नावाची एक अमेरिकेमध्ये स्पर्धा झाली की इमेज ओळखता येते का. तो इमेज नेटमध्ये तो ओळखायला लागला आणि तिथे डीप लर्निंगची सुरुवात झाली. मशीन लर्निंगचाच एक भाग आहे डीप लर्निंगमध्ये. त्यात आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क वापरलं जातं. त्यात खोलवर मी शिरत नाही,
पण त्या डीप लर्निंग म्हणजे जेव्हा इमेज रिकग्निशन झाली तेव्हा सगळे प्राणी ओळखायला लागला, सगळ्या वनस्पती ओळखायला लागल्या, सगळ्या वस्तू ओळखायला लागल्या. आज ड्रायव्हरलेस कार, ड्रायव्हर शिवाय कार्स ज्या चालू आहेत अमेरिकेत, तर कसं शक्य आहे का त्या कारला समोर दगड आहे का, शिपाई आहे का, सिग्नल आहे का, काय सगळं माहिती त्याला ओळखता आलं पाहिजे ना. ते ओळखता नाही आलं तर पंचायतच होईल. मग त्याला कळलं की समोर दगड आहे आणि मग सेन्सर्स वापरून आपोआप ब्रेक लावणं ही फार सोपी गोष्ट आहे. पण पर्यंत त्याला वस्तू ओळखायला यायला पाहिजेत, वस्तू, माणसं वगैरे. तर फेस रिकग्निशन जेव्हा झाली, इमेज रिकग्निशन झाली, त्याचा अक्षरशः क्रांतिकारक फरक पडला. आणि तेव्हापासून AI चा प्रचंड लोकांना 2013 साल हे फार महत्त्वाचं आहे. कारण 2013 सालीच इंडस्ट्री 4.0ची घोषणा झाली. इंडस्ट्री 1.0 म्हणजे आपलं इंडस्ट्रियल रेव्होल्युशनच्या वेळी जी होती ती स्टीम इंजिन आलं. इंडस्ट्री 2.0 म्हणजे 1910-20च्या सुमाराला विजेचा वापर करून अनेक यंत्र सुरू झाली. मोटर कार, फोर्ड मोटर बनली, कंटिन्युअस मॅन्युफॅक्चरिंग सुरू झालं. आणि इंडस्ट्री 3.0 म्हणजे 1960च्या सुमाराला त्यावेळी कम्प्युटर्स आले, चिप्स आल्या आणि ती अनेक दशकं इंडस्ट्री 3.0 चाललं. 1960चं दशक हे मेन फ्रेम्सचं होतं, 70 मिनी कम्प्युटर्सचं, 80 हे पर्सनल कम्प्युटर्सचं, 90s हे इंटरनेटचं होतं आणि 2000 हे मोबाईल कम्प्युटिंगचं होतं. आणि हे इंडस्ट्री 3.0 नंतर इंडस्ट्री 4.0ची घोषणा हॅनोव्हरमध्ये, जर्मनीमध्ये 2013 साली झाली. आणि इंडस्ट्री 4.0 8 टेक्नॉलॉजीज बनलेलं आहे. त्याच्यामधली AI ही सगळ्यात महत्त्वाची टेक्नॉलॉजी. त्यानंतर मग बिग डेटा आहे, ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स, इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स आहे, ब्लॉकचेन आहे, 5G आहे, क्लाउड कम्प्युटिंग आहे. अशा सगळ्या टेक्नॉलॉजीज मिळून इंडस्ट्री 4.0 म्हणून मी इनफॅक्ट AI आणि इंडस्ट्री 4.0 धुमाकूळ होणार हे मला लक्षात आलं. तेव्हा वयाच्या 73व्या वर्षी मी स्वतः शिकून, म्हणजे त्यापूर्वी मी माझी कम्प्युटरवरची 400-500 पानी पुस्तकं इंग्लिशमध्ये प्रकाशित झाली होती आणि ती चायनीजमध्ये भाषांतरून सगळं जगभर गेली होती. पण मला लक्षात आलं की AI ने आता धुमाकूळ होणार आहे म्हणून मी पुस्तकं घेतली, मग शिकलो चक्क, त्याच्यावर मी पुस्तकं लिहिली. ती आता या लायब्ररीत मी ठेवणार आहे, जरूर वाचा. कारण एक तुम्हाला सांगतो की उद्याच्या जगात तुम्हाला AI काय करू शकतं आणि काय त्याच्या लिमिटेशन्स आहेत हे कळलं नाही तर तुम्ही फेकले जाल. मग तुम्हाला सांगतो, आणि इतक्या वेगाने चाललेलं ही जी प्रगती आहे, मी गेल्या 10 वर्षात काय झालं ते बघून पुढच्या 10 वर्षात काय झालं ते प्रेडिक्ट करू, हे दिवस गेले. कारण गेल्या 10 वर्षात जर का अशी प्रगती असेल तर पुढच्या 10 वर्षात अशी प्रगती, त्याच्या पुढच्या वर्षात आणखीन. तर ते इतक्या प्रचंड वेगाने हे होतं. म्हणजे परवा सॅम ऑल्टमनला प्रश्न विचारला आत्ता परवाच्या या समिटमध्ये, AI समिटमध्ये, की तू एक त्यांची कंपनीचा CEO आला तर तो म्हणाला 2028मध्ये आम्ही AIचं असं करणार तसं करणार. सॅम ऑल्टमन भाषणात म्हणाला की मला हसावं की रडावं कळलं नाही. 2028 काय, मला पुढच्या आठवड्यात काय ते प्रेडिक्ट करता येत नाही. इतक्या प्रचंड भराभर सगळं चाललेलं आहे. आज एका वर्षात काय होईल, 2 वर्षात काय होईल हे प्रेडिक्शनसुद्धा करायला कोणी धजावत नाही. आणि त्यात सगळ्यांमध्ये एवढी रेस लागलेली आहे सध्या. कारण मशीन लर्निंग आलं 2000च्या सुमाराला, 2013च्या सुमाराला डीप लर्निंग आलं आणि इंडस्ट्री 4.0ची पण घोषणा झाली. त्यात 8 टेक्नॉलॉजीज आहेत आणि त्याच्यामधली AI ही सगळ्यात महत्त्वाची टेक्नॉलॉजी आहे. आणि त्यामुळे सगळं जग बदलायला सुरुवात झाली. 2017 सालापासून लार्ज लँग्वेज मॉडेल्स निघाली. लार्ज लँग्वेज मॉडेल्स त्यात टेक्नॉलॉजीमध्ये शिरत नाही, पण त्याचेच ChatGPT, ग्रॉक, क्लॉड, जेमिनी ही जी सगळी त्याचीच रूप आहे. ते 2017मध्ये गुगलमध्ये एक पेपर पब्लिश झाला, अटेन्शन इज ऑल यू नीड म्हणून. पण प्रत्यक्षात त्याचा वापर मात्र ओपन AI नावाच्या कंपनीने केला. त्यात सॅम ऑल्टमन आणि इलॉन मस्क यांनी ते काम पहिल्यांदा चालू केलं. त्यांच्यानंतर भांडण झालं, इलॉन मस्क बाजूला झाला आणि त्यांनी आता ग्रॉक काढलेली. ते ही या ज्या ChatGPT, जेमिनी वगैरे ज्या सगळ्या आल्या आहेत ना, त्या सगळ्यानंतर तो आता परफेक्टली निबंध लिहू शकतो. तुम्ही समजा सांगितलं एक शेत आहे, त्यात शेतकरी बसलेला आहे, मागे नदी जाते, मागे चंद्र उगवला आहे, तर चित्र काढू नये. तो चित्र काढतो 2 सेकंदात, उत्कृष्ट चित्र काढतो. नाही हा रंग बरोबर नाही, थोडं हिरवं आणि इथे पिवळं करतो, तसं करून देतो. तुम्हाला जे पाहिजे ते करून देतो. जाहिरातीमध्ये तर मला फक्त एक इटालियन नटी पाहिजे ह्याच्यात, आणि ती अमुक उंचीची असली पाहिजे, हसली पाहिजे आणि ती हातात साबण घेऊन उभी आहे. 3 सेकंदात तुम्हाला इटालीमधली कोणीतरी आणून तो दाखवतो. ती खरीच असेल अशाला भाग नाही, पण इटालीमधल्या लोकांचे फेशियल कसे असतात त्याला माहिती आहे. त्याच्यामुळे तो कन्स्ट्रक्ट करतो. म्हणजे तुम्हाला कॉपीराईटच्या बाहेर कसं जाईल. पण इतकं प्रचंड चाललं आहे. म्हणजे जाहिरातीचं संबंध जग बदलणार आहे, फिल्म्सचं सगळं जग बदलणार आहे, म्हणजे ॲक्टर्सचं काय आणि सगळ्याच ठिकाणचं जग बदलणार आहे. तर हा जो सगळा प्रचंड प्रकार आहे शिक्षणामध्ये, आरोग्यामध्ये, आत्ताच सांगितलं चीनमध्ये, जसं इंग्लंडमध्ये सुद्धा शिक्षकच नाही अशी एक शाळा आहे इंग्लंडमध्ये.
जपानमध्ये असं एक हॉटेल आहे की जिथे एक माणूसच नाही आहे, सगळे रोबॉट्सनीच आत आल्यापासून चेक इनपासून चेकआउटपर्यंत सगळे रोबॉटच. सगळं हॉटेलमध्ये गेलं की तू ऑर्डर घ्यायला रोबॉट आहे, स्वयंपाक म्हणजे करायला रोबॉट आहे, सर्व करायला रोबॉट आहे. अर्थात त्यात परफेक्ट नाही आहे, पण अजून 5 वर्षांनी काय होईल हा त्यातला प्रकार आहे. तर हे जे सगळं चाललेलं आहे, मी तुम्हाला एक सहज सांगतो, AI चा सर्वव्यापी एवढा प्रचंड परिणाम होणार आहे हे सगळ्या लोकांना लक्षात आलं, अमेरिकेतल्या विशेषतः लोकांना. आणि त्यामुळे गुगल, ओपन AI, त्याला मॅग्निफिसंट 7 म्हणतात, त्या सगळ्या कंपन्यांनी त्यात बिलियन्स ऑफ डॉलर्स गुंतवायला सुरुवात केली. कारण जो ही रेस जिंकेल तो सर्व जगावर राज्य करेल अशी ती जवळपास परिस्थिती आहे. मेटा म्हणजे फेसबुकचं, त्या मार्क झकरबर्गला लक्षात आलं की आपण ह्याच्यात मागे पडतोय. मग तो आपला फेसबुक घेऊन बसला होता, पण आपण AI मध्ये काही करत नाही आहोत. त्या लक्षात आलं, मग त्यांनी मी सुपर इंटेलिजन्स तयार करण्याकरता एक ग्रुप तयार केला. पण त्या ग्रुपमध्ये माणसं तर पाहिजेत. मग तो गुगल, ओपन AI अशा ज्या ज्या कंपन्यांनी पुढे आत्तापर्यंत प्रगती केली होती अशा कंपन्यांमधनं माणसं चोरायला लागला. ह्या IT मध्ये खूप घडतं, माणसं अशी पळवापळवी. तर त्यांनी ओपन AI मधल्या कोणाला तरी फोन केला, बन्सल का कोणतरी भारतीयच होता. तो म्हणला माझ्याकडे येऊन काम कर. तो म्हणला मी इथं हॅपी आहे, मी आनंदित आहे, मी कशाला तुमच्याकडे येऊन काम करू. म्हणून त्याला जॉईनिंग बोनस दिला. जॉईनिंग बोनस म्हणजे काय, तू फक्त तिकडे बसण्याच्याऐवजी इकडे येऊन बस. त्या पुढे पगार, प्रॉफिट शेअरिंग, स्टॉक ऑप्शन्स हे सगळं वेगळंच. फक्त तिकडे बसण्याच्याऐवजी माझ्याकडे येऊन बस, त्याला जॉईनिंग बोनस म्हणतात फक्त. त्याच्याकरता त्यांनी $100 मिलियन म्हणजे 920 कोटी रुपये दिले. त्यानंतर मॅट नावाचा मनुष्य होता, मॅट. त्याचा स्वतःचे काही प्रॉडक्ट्स होते, लहान लहान प्रॉडक्ट्स होते, फार मोठे नव्हते, पण तो अतिशय बुद्धिमान मनुष्य. झकरबर्गला तो हवा होता. त्यांनी त्याच्या सेक्रेटरीनी फोन केला, ह्यानी काही मेल लिहिला, ह्यानी काही उत्तर दिलं नाही. आणखीन एक मेल लिहिला, त्यांनी उत्तर दिलं नाही. मग झकरबर्गने स्वतः मेल लिहिला, त्यालाही उत्तर दिलं नाही. त्यानंतर झकरबर्गनी सेक्रेटरीने फोन केला, त्याला त्यांनी उत्तर दिलं नाही. शेवटी झकरबर्गनी स्वतः फोन केला, मार्क झकरबर्ग, बिलियनर ट्रिलियनियर काय जो असेल तो, जगातल्या पहिल्या 5 श्रीमंतांपैकी वगैरे, त्यांनी फोन केला. शेवटी तो मॅट त्याला भेटला. मग तो म्हणा माझ्याकडे येऊन तो काम करशील का माझ्या ग्रुपमध्ये. तो म्हणा हुडूत, मी हॅपी आहे म्हणलं, माझा प्रॉडक्ट मला मोठा करायचा आहे. शेवटी त्याला कन्व्हिन्स केलं 2-4 मीटिंग नंतर, आणि त्याला $250 मिलियन म्हणजे 2200 कोटी रुपये देऊन त्याला इकडनं तिकडे आणला. हेच का सांगतो मी तुम्हाला, हे लोक मूर्ख नाही आहेत. त्यांना माहिती आहे की ह्याच्यात जो जिंकेल ही रेस तो सगळ्या क्षेत्रावर, ॲग्रिकल्चर काही म्हणा. आज इंग्लंडमध्ये असे अनेक तिथे शेतकरी जातच नाही, कारण त्या शेताचं डिजिटल ट्विन त्यांनी बनवलेलं आहे. म्हणजे शेताचं आणि ते शेतं मोठमोठी असतात इंग्लंड अमेरिकेमध्ये, आपल्याला अर्धा एक आणि 1 एकर नसतात. त्या मोठ्या सगळ्या शेताचं त्यांनी डिजिटल ट्विन म्हणजे पूर्ण सर्वे करून तिथे पाणी किती आहे, तिथे खतं कुठले लागतात, ते काय पिकू शकतं, काय याचं पूर्ण करून त्याचं डिजिटल मॅपिंग करून ठेवलेलं आहे. आणि तो फक्त घरी बसून त्याच्यावर सिम्युलेशन करतो की ते हे पिकवलं तर किती पीक येईल, हे पिकवलं तर किती पीक येईल, ह्याला किती पाणी घालावं लागेल, ह्याचा केली खतं, ह्याला ह्याच्याऐवजी ते पिकवलं तर काय, असं सगळं तो प्रकार करतो, तो कॅल्क्युलेशन्स करतो, त्याप्रमाणे तो पिकं हे करतो. एकदा त्याने ठरवलं की ती पेरणी करणं, फवारे मारणं, खतं पाणी घालणं हे सगळे ड्रोन्स करतात. त्याची कापणी करणं हे ड्रोन्स आणि रोबॉट्स करतात. हा मनुष्य शेतावर जातच नाही. असे शेकडो हजारो शेतं आहेत जगामध्ये. आणि त्यानंतर तो सगळा माल बाजारात जातो. आता हे कुठे चाललंय जग बघा. तर हा जो सगळा प्रकार आहे, मग तुम्हाला सांगतो डीप लर्निंग, फेस रेकग्निशन जेव्हा निघालं, आणि फक्त फेस रेकग्निशन नाही, मग त्याच्यावरून अनेक गोष्टी त्याला कळायला लागल्या. म्हणजे माउथ कॅन्सरचे 1000 पेशंट दाखवले की त्याला तो पॅटर्न लगेच लक्षात येतो. तो माउथ कॅन्सर 1001 पेशंट दाखवलं की त्याला लक्षात येतो. पण तेवढंच नव्हे, त्याला एक्सरे, ब्लड रिपोर्ट आणि MRI आणि सगळं डेटा दिला, आणि त्याला शिकवलं, ट्रेनिंग केलं की अरे कोलायटिस जर का असेल तर ब्लड रिपोर्टमध्ये हिमोग्लोबिन एवढा वाढलेला असतो, तर ते एक्सरेमध्ये हा पॅच असा दिसतो, MRIमध्ये असं दिसतं. आणि 1000 पेशंट दाखवले आणि त्याला ट्रेन केलं. ते कसं मी सांगत नाही आता, त्याच्यामध्ये बॅक प्रॉपगेशन वगैरे असं बरंच असतं ते. पण त्याला जर का ट्रेन केलं 1000 पेशंट देऊन, तर तो आणि 1001 कोलायटिसचा पेशंट आणला की तो बरोबर ओळखतो कोलायटिस. तसे 500 रोग जर त्याला ओळखायला सांगितले तर उद्या डॉक्टरचं डायग्नोसिस काय होणार आहे. डायग्नोसिस आत्तासुद्धा AI जे डायग्नोसिस करतो ते ह्युमन डॉक्टर्सपेक्षा अतिशय चांगलं डायग्नोसिस AI करतो आत्ता. म्हणजे 2030 साली डॉक्टरांचं डायग्नोसिस हे काम जवळपास राहणार नाही. माणसं डॉक्टर राहणार नाही असं मुळीच नाही.
कारण डॉक्टर आणि पेशंटातलं नातं असतं, त्याला कॉन्फिडन्स असतो. शिवाय ए आय कदाचित चूक करू शकतो, तर त्याच्यावर सुपरविजन करतोय, बरोबर करतोय की नाही, असे तुरळक किती कामं राहतील. पण आत्ता जे सगळं प्रचंड मोठं हे कर, मग एक्सरे काढ, नाही मग तो बघतो, मग ब्लड रिपोर्ट काढ, मग ECG काढ, असं सगळं जे ते न करता ए आय ऑलरेडी डायग्नोज करून ठेवेल आणि डॉक्टर फक्त ते बरोबर आहे की नाही हे बघेल. तर हे चित्र वकिलांचं, डॉक्टरांचं शिक्षण, आरोग्य, शेती, करमणूक, जाहिराती, फिल्म्स, हे म्युझिक, सगळ्या बाबतीमध्ये इतक्या प्रचंड खळबळजनक बदलणार आहे. हे सगळ्या तरुणांना आणि तुम्हाला सांगतो मी, घाबरून जाऊ नका. पण त्याच्यात काय होणार आहे तुम्हाला सांगतो. एक मत असं आहे की ह्याच्यात काही फरक पडणार नाही. इंडस्ट्री 1.0, 2.0, 3.0 मध्ये जितके जॉब्स गेले तेवढंच निर्माण झाले. इंडस्ट्री 4.0च्या वेळी असंच होईल. ए आय जरी त्यातला प्रामुख्याने असलं तरी जेवढे जातील तेवढंच निर्माण होतील, असं एक मत आहे. दुसरं एक मत आहे की 67% जॉब्स जातील. मला स्वतःला वाटतं ह्याच्यामध्ये काहीतरी होईल. म्हणजे काहीच होणार नाही असं मत मला मुळीच वाटत नाही. उगीच लोक काहीतरी धीर असण्याकरता नाही नवीन जॉब्स तयार होतील लोक असं तुम्हाला सांगतायत, ते मला बरोबर वाटत नाही. नवीन जॉब नक्कीच तयार होतील, पण ते जॉब्स तितके तयार होतील की नाही माहीत नाही. जितके जातील तितके, कारण कोट्यावधी जॉब जातील. कोट्यावधी ड्रायव्हर्स, कोट्यावधी कोडर्स, टेस्टर्स, कॉल सेंटरवाले लोक, वकील, जर्नलिस्ट आणि अनेक कोट्यावधी लोकांचे जॉब्स. पण 10-20% जातील असं मला वाटतं. पण उरलेल्यांचा नेचर बदलेल. म्हणजे वर्ड प्रोसेसिंग आणि DTP आलं त्यावेळी टायपिस्ट लोकांचे जॉब्स गेले. आपलं ATM झाले त्यावेळेला टेलर क्लार्क्सचे जॉब्स गेले. म्हणजे किंवा कॅड कॅम आलं त्यावेळेला ड्राफ्ट्समॅनचे जॉब्स गेले. किंवा ॲनिमेशन सॉफ्टवेअर आलं त्यावेळेला चित्रकारांचे जॉब्स गेले. पण ते जॉब जाण्याचा जे वेग होता तो वेग फार नव्हता. एकेका दशकामध्ये काही लोकांचे जॉब जायचे, नवीन तयार व्हायचे. आता दर आठवड्याला, दर महिन्याला, म्हणून ते आत्ता ते क्लॉडने केलं आणि त्यामुळे जगभर सगळे शेअर्स पडले. तर उदाहरण बघा, म्हणजे इतक्या वेगाने चाललं. एका सोशॉलॉजिस्टने सांगितलं आहे की तुम्हाला 4 किंवा 5 वेळेला तुम्हाला जॉब बदलावे लागतील. आणि जॉब बदलावे लागतील म्हणजे इन्फोसिसमधनं TCSमध्ये किंवा बँक ऑफ बरोडामधनं बँक ऑफ इंडिया किंवा आणखीन स्टेट बँक, असं नाही. तर तुम्ही ज्या तऱ्हेने काम करताय त्या कामाचं स्वरूप बदलेल. तर माणसाच्या एका करिअरमध्ये 30-40 वर्षाच्या 5-6 वेळा तुम्ही अनलर्न आणि लर्न करावं लागणं, जे जुनं आहे ते ऑब्सोल्यूट होणं. आणि तुम्ही नवीन शिकला नाही तर देश, कंपन्या किंवा माणसं ही चक्क फेकली जातील. माझ्या डोळ्यासमोर, म्हणजे मी 32 वर्ष ITत होतो, 23 वर्ष CEO, मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम केलं. 11 वर्ष पटनीमध्ये, 4 वर्ष सिंटेलचं मॅनेजिंग डायरेक्टर होतो, LNTचा 4 वर्ष CEO होतो. यामध्ये माझ्या कस्टमर्सपैकी एक कस्टमर होता नोकिया. तुम्हाला जुन्या लोकांना नोकिया आठवत असेल. फिनलंडमध्ये माझा $multi-billion कंपनी उद्ध्वस्त. कुठे नोकिया आत्ता? कोडॅक, न्यूयॉर्कच्या जवळ तिथे कोडॅक, फक्त ॲनालॉग फिल्म आणि डिजिटल फिल्म ह्यातलं त्यांना निवडायचं होतं. एक त्याचा CEO निवडायचा होता पुढचा. एक CEO डिजिटलवाला होता, एक ॲनालॉगवाला होता. त्यांनी चुकून ॲनालॉगवाला निवडला, कारण ॲनालॉग फिल्मवरती त्यांची मोनोपोली होती. आणि डिजिटलवाल्याला त्यांनी रिजेक्ट केला आणि डिजिटल सगळं जग उभं राहिलं. आणि कोडॅक आता कुठे? कोडॅक $multi-billion कंपन्या. ब्लॅकबेरी कुठे आहे आज? किंवा अनेक कंपन्या, म्हणजे ज्या टेक्नॉलॉजी ज्यांनी वापर केला नाही त्या संपूर्ण नष्ट झाल्या मी बघितलेलं आहे. तसंच माणसांचं होईल. म्हणजे माझं नम्र विनंती आहे, लगेच सगळ्यांनी सोडून आपोआप जे करते सोडून लगेच डेटा सायन्स आणि AI धावाधाव करू नका. तुम्ही जे करताय, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, अकाउंटिंग असेल, आर्किटेक्चर असेल, ते करा, पण त्यात एक्सलन्स गाठा. 1. 2. सातत्याने बदल करण्याची तयारी ठेवा. अनलर्न आणि लर्न. आपण जे करतो त्यात AIमुळे काय फरक पडेल? पुढची 5 वर्ष टिकेल का बुवा आपण जे करतोय ते? ह्याच्याकडे बघा. का आपण आपल्या बघता आपल्या पायाखालची वाळू सरकेल आणि AIने किंवा नवीन टेक्नॉलॉजीने, फक्त AIने, नॅनो, बायो, कुठल्या तरी टेक्नॉलॉजीने तो जॉब खाल्लेला असेल आणि त्यामुळे आपण कुठल्या कुठे फेकले जाऊ. तर त्यामुळे ते सातत्याने AI काय करू शकतं आणि त्याच्या लिमिटेशन्स काय हे प्रत्येकाला माहीत पाहिजे. तुम्ही AI तज्ज्ञ होऊ नका. त्याचकरता मी खरं ती पुस्तकं लिहिली. आणि तुमच्या लायब्ररीत येतील, तर काही कॉपी येतील, जरूर वाचा. सोप्या भाषेत 9वीतल्या मुलाला कळते अशी लिहिलेली, जरूर वाचा. आणि माझीच वाचली पाहिजे असं नाही, कोणाचीही वाचा, कोणाचीही हे करा, पण AIची तुम्हाला बाउंड्रीज माहिती पाहिजे. AI काय करू शकेल आणि त्याच्या लिमिटेशन्स काय.
किंवा इंडस्ट्री 4.0 त्यात मी सगळ्या टेक्नॉलॉजीज नवीतलं मला कळतील अशा एक्सप्लेन करायचं. ब्लॉकचेन, 5G सगळं जरूर वाचा, क्लाउड कम्प्युटिंग. तर हे म्हणजे काय आहे, टेक्नॉलॉजी कशी चालते, त्यामुळे त्याच्या काय परिणाम होणार उद्या समाजावर. तर तुम्ही काही करत असलात तरी उद्या काय होणार आहे, कुठले जॉब जातील, आपण करू तर 5 वर्षांनी शिल्लक राहील का, हा अंदाज तुम्हाला आला पाहिजे. किंवा जरी असला तरी आपल्या त्यात काय बदल काय घडवले पाहिजे. प्रत्येक उद्याच्या उद्या सगळे जॉब जातील असं मुळीच नाही, मला वाटत नाही तसं. हळूहळू जातील. इनफॅक्ट पुढची 5 वर्ष कदाचित 10 ही AIचं इम्प्लिमेंटेशनमध्ये जातील. जसं आमच्या IT मध्ये ERP म्हणजे SAP, ओरॅकल वगैरे जे असायचं त्याच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये बरीच वर्ष गेली की SAP तुमचं रिटेलचं बिझनेस असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, अकाउंटिंगचा असेल, तर तो SAP कसा वापरायचं ह्याच्याकरता SAP इम्प्लिमेंटेशनची बरीच मंडळी लागायची. त्यांना SAP टेक्नॉलॉजी पण माहिती असावं लागायची आणि बिझनेस साईड पण माहिती असावं लागायचं. तर अशा बऱ्याच लोक, तसंच AIचं पण होईल, ज्यांना AI टेक्नॉलॉजी माहिती आहे आणि त्यांना बिझनेस पण माहिती आहे. रिटेल असेल, मेडिकल असेल, एज्युकेशन असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, बिझनेस माहिती आहे आणि AIच्या लिमिटेशन्स किंवा केपेबिलिटीज माहिती आहेत. अशा माणसांना खूप डिमांड असेल आणि पुढची 5-10 वर्ष नक्कीच ते चालेल. पण पुढच्या 5-10 वर्षानंतर त्यांचीही गरज भासेल की नाही मला माहीत नाही. त्याच्याकरता मी तुम्हाला हे सगळं गाणं ऐकवलं आणि हे सगळं. त्यामुळे पुढच्या 10 वर्षात काय होईल आणि 5 वर्षात काय होईल हे मला सांगता येणार नाही. तुम्ही जर का म्हणजे सांगणं हे मोठं धाडसाचं होईल, कारण खरोखरच आज प्रेडिक्ट करणं जवळपास अशक्य आहे. पण सातत्याने यू हॅव टू बी ऑन युअर टोज. सातत्याने बदल स्वीकारणं, पर्सनॅलिटी तुमची चांगली असणं. कितीही तुम्ही म्हणजे लर्न केलं, तुम्ही एक्सलन्स गाठला तुम्ही जे करताय त्याच्यामध्ये, तरीसुद्धा तुमची पर्सनॅलिटी चांगली, कम्युनिकेशन चांगलं पाहिजे, तुमची लिडरशिप ॲबिलिटीज चांगल्या पाहिजेत, आर्ट ऑफ लिसनिंग तुमच्यात असली पाहिजे, आर्ट ऑफ लिडरशिप असली पाहिजे, नंतर टीमवर्क असलं पाहिजे. शेवटले 2 मुद्दे सांगून मी थांबणार आहे. आणि मुलांकरता का तुम्ही पेरेंट्स असाल तर तुमच्या मुलांना, नातवंडांना सांगा की फक्त जॉबकडे बघू नका, तुम्ही स्वतःचं काही करता येईल का हे पहा. आणि जे आपण करतो ते पुढची 5 वर्ष टिकेल का, 10 वर्ष टिकेल का, किंवा त्यात काय बदल करावा लागेल हे बघा सातत्याने. अनफॉर्च्युनेटली पूर्वी पु ल देशपांडे म्हणायचे तसं एक चिकटला स्टॅम्पासारखा आणि नंतर रिटायर झाला असं गेलं. आता तुम्ही जे कराल ते सातत्याने त्यात बदल घडतील. त्यामुळे तुम्ही नक्की कान आणि डोळे उघडे ठेवूनच जगलं पाहिजे हे मला सांगण्याकरता मी उभा आहे. आणि या ठिकाणी सगळ्यात एक फक्त मला सांगायचं की ChatGPT जिथे लॉजिकल थिंकिंग आहे, मॅथमॅटिक्स आहे, किंवा कुठलं तरी कोडं आहे, किंवा कुठलाही एक प्रश्न आहे ज्याचा विचार करावा लागतो, ते पटकन सोडवण्याकरता ChatGPT सारखं टूल्स वापरू नका. कृपा करून वापरू नका. तुम्ही माहितीकरता वापरलं तर ठीक आहे. केरळची लोकसंख्या किती, अमेरिकेची राजधानी कुठली, त्याला काही डोकं लागत नाही, माहिती आहे ती, त्याच्याकरता वापरायचं हरकत नाही. पण कुठल्याही ठिकाणी थिंकिंग आहे, कशाला विचार करायचा, चला ChatGPTला विचारून उत्तर करू, हे करू नका. ह्याचं कारण सांगतो. MIT, अमेरिकेतल्या MITमध्ये रिसर्च झालेला आहे आणि त्यांनी दाखवलं एक ग्रुप ChatGPT वापरत होता, एक ग्रुप ChatGPT न वापरता स्वतःचं डोकं लढवून निष्कर्ष काढत होता. त्या लोकांचे म्हणजे दोघांचे मेंदूचे स्कॅन घेतले. जे लोक ChatGPT न वापरता स्वतः विचार करत होते त्यांच्या मेंदूची कनेक्शन चिकार जास्त दाट होती, आणि ज्या लोकांनी ChatGPT वापरलं त्यांची अतिशय तुरळक झाली होती. त्यामुळे ती मंडळी पुढे यशस्वी होणार नाहीत. तुम्ही तुमच्या मुलांना सक्त ताकीद द्या की फक्त डेटा माहिती पाहिजे तिथे ChatGPT वापरा, पण लगेच पटकन उत्तर मिळवण्याकरता वापरू नका. तुमचा मेंदू खंगत जाईल आणि तुम्ही अयशस्वी व्हाल पुढच्या आयुष्यात. MITमध्ये पेपर आहे आणि पेपरमध्ये त्यांनी मेंदूचे स्कॅन्स दिलेले आहेत, इंटरनेटवर अवेलेबल आहेत ते. तर मी अगदी नक्की सांगतो की ChatGPT कुठे वापरा आणि कुठे वापरू नका. तेव्हा मी सांगतो 4-5 गोष्टी सांगून पुन्हा रिवाईज करतो आणि थांबतो. एक म्हणजे जे करताय ते एक्सलन्स गाठा, लगेच ताबडतोब धावाधाव करू नका. जे AI करतातच आहेत किंवा डेटा सायन्स करतात त्यांना नक्की चांगले दिवस आहेत, शंकाच नाही, पुढचे 5-10 वर्ष. पण लगेच धावाधाव करून तुम्ही सगळं बदलून पळू नका. जे करताय त्यात एक्सलन्स गाठा. 2, सातत्याने अनलर्न अँड लर्न म्हणजे बदल करण्याची तयारी ठेवा. पुढच्या 5 वर्षात 10 वर्षात काय घडेल ह्याचा तुम्हाला अंदाज आला पाहिजे. त्याकरता तुम्हाला AIची बेसिक माहिती पाहिजे. नंबर 3, तुमची पर्सनॅलिटी चांगली घडवा. टीमवर्क, सेन्स ऑफ ह्युमर, तुम्हाला बोलण्याची ॲबिलिटी, लिडरशिपची ॲबिलिटी, हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही कितीही टेक्नॉलॉजी म्हणजे न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसला आणि त्यांनी ग्रॅव्हिटीचा विचार केला असं आपल्याला सांगण्यात येतं. कुठल्याही झाडाखाली तुम्ही बसू नका, काही होणार नाही. पहिली गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे आता सगळं टीमवर्कने होतं. मी असं बसलो नसतं झाडाखाली काहीतरी झालं असं काही आता होत नाही. आम्ही सॉफ्टवेअरमध्ये प्रोजेक्ट्स करायचे ते पण 40 लोक 6 महिन्यात हा प्रोजेक्ट करायचा, अमेरिकन कस्टमर करता. किंवा फार्मास्युटिकलमध्ये हे 50 लोक डायबिटीजवरती एक मॉलिक्यूल काढायचा. सगळं टीमवर्क असतं. तर टीमवर्क
आणि आपण फक्त नोकरी करण्याच्या म्हणजे अंतरप्रुनर आपण काही उद्योग चालू करू शकतो का? मराठी माणूस फार मागे आहे त्याच्यामध्ये, तर आपण त्याच्याकडे पण विचार केला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटलं, तुम्ही सगळे AI कराल, नोकऱ्या कराल, अमेरिकेला जाल, गाड्या घ्याल, प्रगती कराल, प्रॉस्परस व्हाल, पण आपल्या भारतामध्ये अजून 30-40% लोक आहेत ज्यांना 1-2 किलोमीटर जावं लागतं एक कळशीभर पाणी आणण्याकरता. कित्येक घरांमध्ये वीज नाही आहे. तर ही जी सगळी सुबत्ता आहे किंवा ही सगळी जी प्रगती आहे ती खालच्या थरापर्यंत कशी पोहोचेल ह्याचा सातत्याने तुम्ही जर का विचार केला तर तुम्ही फक्त एक यशस्वी नागरिक म्हणून उभे राहणार नाही, तर एक चांगले नागरिक म्हणून तुम्ही उभे राहाल असं मला वाटतं. धन्यवाद. ज्ञानाच्या या अगाध महासागराला मराठी माणसाला एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण लालबागमधनं अभिवादन करूया. तर तुम्ही आलात आणि आजचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने हा AI डिजिटल जो आमचा होता लालबागचा राहायचा म्हणजे आपला कार्यक्रम खऱ्या अर्थाने मला वाटतं यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि अनेक मान्यवरांनी आज या ठिकाणी येऊन आम्हाला उपकृत केलं. लालबागचा राजा मंडळाकडून तुम्हा सर्व मान्यवरांचा आम्ही धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो आणि इथेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेबांना जाऊ दे फक्त. साहेब भाई 2 मिनटं फक्त. साहेबांना जाऊ दे फक्त 2 मिनटं फक्त. त्याला निघायचं पुण्याला. एक मी सोडून